काय सांगणार या विषयावर. खरं म्हणजे या राज्यातल्या जनतेची खूप मोठी फसवणूक झाल्याची भावना सगळ्या जनतेची मला असं वाटतं की आज झालेली आहे. निवडणुकीपूर्वी शेतकरी बांधवांना यांनी आश्वासन दिलं की आम्ही कर्जमाफी करू. 4-4 वेळा आता राज्याचे मुख्यमंत्री असलेले आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 4-4 वेळा सांगितलं की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू. दुर्दैव आहे राज्याचं की आज या राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की आम्ही कर्जमुक्ती करू शकत नाही आणि तुम्ही 31 मार्चपर्यंत कर्ज भरा असं सांगितलं जातं आहे. या राज्यातल्या सगळ्या मतदारांना आपली फसवणूक झाल्याची भावना आहे आणि अजब सरकारचा गजब कारभार हा आहे. या शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने जाणीव झाली असेल की आम्ही ज्या लोकांना मत दिलं आहे ते दुर्दैवाने केवळ त्यांची आश्वासनं फोल ठरली आणि ते लोक जसे सांगतात तसा हा जुमलेबाजीचा प्रकार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगण्यात आलं की ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत असतील त्या महिलांना 500 रुपयेचा लाभच देण्यात येईल असं माहिती पडली. लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनाच मुळात निवडणुकीपूर्वी महिलांची मतं मिळवण्यासाठी आणली गेली आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांची मतं मिळवणं एवढाच एक उद्देश हा राज्य सरकारचा होता, महायुती सरकारचा होता. ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे. निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की 2100 रुपये देऊ आणि आता सांगतायत की ज्यांना आधी दुसऱ्या योजनांचा लाभ मिळत असेल त्यांना फक्त 500 रुपये दिले जातील. आज जवळपास 40 लाखांहून अधिक महिला या लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत आणि हा आकडा अजूनही वाढणार आहे. तर आता बहिणींनाही लक्षात आलेलं आहे की या भावांनी कशा पद्धतीने खोटं बोलून यांची मतं मिळवली. आता जी ओवाळणी ताटात टाकलेली होती ती ओवाळणी सुद्धा काढून घेण्याचं काम आणि हे पाप हे महायुतीचं सरकार करतंय. हे पाप कुठेतरी फेडावं लागणार.